संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय। गेल्या काही तासांपासून या संशयिताची चौकशी सुरू आहे। एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून चौकशी केली जाते। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींना फरार घोषित करण्यात आलंय। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे आरोपी वॉन्टेड आहेत। आरोपींना पकडून देणाऱ्यांना बक्षीस दिलं जाईल अशी प्रसिद्धीपत्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जारी केलं आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। दरम्यान बीड प्रकरणात वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी धस यांनी केली आहे। तसंच एसआयटीतील काही अधिकाऱ्यांवर सुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवला आहे। धनंजय मुंडे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। यावेळेला मुंडे आणि बावनकुळे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे। बीड प्रकरणानंतर दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी 7 पथकं विविध राज्यांसह देशभरात रवाना झाली आहेत। सुदर्शन घुले देश सोडून गेल्याची माहिती सीआयडीच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीड पोलीस ठाण्यात बुधवारी 5 पलंग आणण्यात आले होते, मात्र 5 पलंगांपैकी 1 पलंग आज गायब झालेला आहे। त्यामुळे 1 पलंग नेमका गेला कुठे याची जोरदार चर्चा सुरू आहे। वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये पलंग आणण्यात आल्याने राजकारण चांगलंच तापलेलं आहे। त्यानंतर सदर पलंग गार्डसाठी मागवण्यात आल्याचं स्पष्टीकरण बीडच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी दिलं। वाल्मिक कराडचे लाड सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला आहे। बीड पोलीस ठाण्यात आणलेले पलंग कराडसाठी आणले होते का असा सवाल सुद्धा वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे। बीड हत्या प्रकरणावरती बोलताना वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा विजय वडेट्टीवारांनी केला आहे। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं वडेट्टीवार म्हणाले। वडेट्टीवारांच्या दाव्यानंतर धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, कोणी काय बोलावं याला अर्थ नाही असा टोला मुंडेंनी लगावलाय। हत्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, मग मी राजीनामा का द्यावा? विनाकारण माझा राजीनामा मागितला जातो अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी रयत क्रांती संघटनेनं केलेली आहे। महाराष्ट्रातील असे हल्ले थांबवावेत, अन्यथा महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करू असा इशाराही दिलाय। पुण्यात अजित पवारांचे पालकमंत्रीपदाचे बॅनर झळकत आहेत। पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाची समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात हे बॅनर झळकत आहेत। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची फेर तपासणी होणार आहे। योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले अशा तक्रारींची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। दरम्यान शासन निर्णयात बदल न करता पडताळणी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। खासदार संजय राऊत यांना मातोश्रीवरच्या खोलीत कोंडून ठेवल्याचा दावा केला जातोय। उद्धव ठाकरेंसमोरच राऊतांवरती इतर नेते भडकल्याची चर्चा आहे, मात्र संजय राऊतांनी या सगळ्या चर्चांचं खंडन केलं आहे। एका गाडीतून नेऊन खोलीत डांबून माझ्या पायाला कुलूप लावलं, मला मारहाण केली अशी तक्रार केजमधील ज्ञानेश्वर इंगळेंनी केली आहे। त्यानंतर पाटोदा पोलिसांनी दत्ता कांबळेंविरोधात गुन्हा नोंदवलाय, तर पैशाच्या वादातून इंगळेंनी मला मारहाण केली अशी तक्रार कांबळेंनी नोंदवली। राज्यातील 963 शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा मिळालाय, तर 4949 जमिनी शासन जमा झाल्या होत्या त्या पुन्हा शेतकऱ्यांच्या नावावरती करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। घाटकोपरमध्ये सचिन लक्ष्मण नायक या कॉन्ट्रॅक्टरची काही गुंडांनी अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली। त्यांना जबर मारहाण करत त्यांच्या गळ्यात टायर आणि बुटांचा हार घालण्यात आला। त्यानंतर गुंडांवरती 24 तासात कारवाई करा अन्यथा मी आत्महत्या करेन असा व्हिडिओ पोस्ट करत कॉन्ट्रॅक्टरने तक्रार दाखल केली आहे। एमपीएससीचं 2025 मधलं परीक्षांचं वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला होणार आहे। या परीक्षेचा निकाल 2026च्या जानेवारीमध्ये लागण्याची शक्यता आहे। धाराशिवच्या तुळजापूरच्या मेसाई जवळगा गावातील नामदेव निकम या सरपंचावरती गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता, मात्र पोलीस तपासात सरपंचाचा बनाव समोर आलेला आहे। बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने स्वतःवरती हल्ला केल्याची बाब समोर आली। कोल्हापुरातील एक अजब प्रकार समोर आला आहे। रस्त्यात अँब्युलन्सला स्पीड ब्रेकरचा धक्का बसल्याने मृत व्यक्ती जिवंत झाली आहे। संबंधित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना अचानक जिवंत व्यक्ती घरी आल्याने सर्वांनाच सुखद धक्का बसला।
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या आमदार केसरी पर्व बैलगाडा शर्यतीत मावळच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावलाय। या शर्यतीमध्ये जुगलबंदी लावण्यात आली होती। ही जुगलबंदी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा पशूंच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे। या बाजारात उंट बाजाराला सुरुवात झालेली आहे। यावेळेला उंटांचा बाजार भरलाय, पण उंटांच्या किमती मात्र घसरल्या। खेळत असताना ग्रिल तुटल्याने खिडकीच्या ग्रिलमध्ये एक 7 वर्षीय चिमुकला अडकला होता। कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात ही घटना घडली। दरम्यान अग्निशमक दलाच्या जवानांनी या मुलाची सुखरूप सुटका केली। ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या। त्यानुसार पालिकेने एकूण 297 बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे निर्देश दिले। 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावली। पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जितेंद्र यांनी आज पदभार स्वीकारलाय। मावळते जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जितेंद्र यांचं स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवलाय। पुण्यात लोहगाव परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। गेल्या 10 ते 15 दिवसात लोहगाव परिसरात तिसऱ्यांदा वाहनांची तोडफोड झालेली आहे। या प्रकरणी 4 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्यात जुन्नर तालुक्यातील सीतेवाडी भागात कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला। बदलापूरमध्ये अनधिकृत बॅनरमुळे शहराचं विद्रुपीकरण झालंय। दरम्यान पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पुण्याच्या औरोळी कांचनमधील आश्रम रोडवरील एका घरात भर दिवसा घरफोडी झालेली आहे। घरातील 5 तोळे सोनं, 25 भार चांदी, 1 लाखांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे। सीसीटीव्हीच्या आधाराने पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। पुण्यातील कोथरूडमध्ये काही तरुणांनी तलवारी हातात घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। कोथरूडच्या सुतारदरा जिजाऊ नगरमध्ये 31 डिसेंबरला हा सगळा प्रकार घडलाय। नाशिकच्या ओझरमध्ये ट्रकने चिरडलेल्या एका शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय। संबंधित मुलगी आपल्या आई आणि बहिणीसह स्कूटीवरून जात असताना अपघात घडला। या अपघातात मुलीची आई आणि बहीण गंभीर जखमी झाली। आमदार संजय केळकरांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडेंची भेट घेतलेली आहे। पालिकेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासंदर्भात त्यांची आयुक्तांशी चर्चा झाली। नागपूर जिल्हा परिषदेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेमध्ये मंजूर करण्यात आला आहे। जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 17 जानेवारीला संपणार आहे। दरम्यान ठरावावरती राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। वाढदिवसानिमित्त मंदिरात जाणाऱ्या 3घांना भरधाव टेम्पोने धडक दिली। या अपघातामध्ये आईसह 2 मुली गंभीर जखमी झाल्या। पुण्याच्या वाघोलीमध्ये जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। 3 जणांनी डोक्यात दगड टाकून हत्या केलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे। शरद पवार आणि छगन भुजबळ उद्या एकाच मंचावरती येणार आहेत। पुण्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं दोघांना आमंत्रण देण्यात आलं आहे। यावलमध्ये भाजपाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आलंय। यासाठी आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली। पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावरती लढणार अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे। तर दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांच्या आयुक्तांसोबतच्या बैठकीत अजित पवारांचे शिलेदार नाना काटे उपस्थित असल्याने चर्चांना उधाण आलंय। अपघातांना आळा घालण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून 132 असुरक्षित स्थळं शोधण्यात आलेली आहेत। दरम्यान अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी रिफ्लेक्टरसह अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी 21 जानेवारीपर्यंत केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। मावळच्या सेवाधाम ट्रस्ट आश्रमशाळेकडून धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। या केंद्रामध्ये आदिवासी भागातील मुलांना धनुर्विद्येचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या। यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी ऑन दी स्पॉट तक्रारींचा निपटारा केला आहे। सोयाबीनला भाव नसल्यामुळे हमीभाव सोयाबीन केंद्रावरती जवळपास 2500 शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणी केली आहे। मात्र गेल्या 10 दिवसांपासून सोयाबीन केंद्रावरती शेतकऱ्यांचा माल मोजून घेण्यासाठी बारदानच नसल्याने शेतकरी संतप्त झाले। इंदापूर नगर परिषदेकडून बंदी असणाऱ्या कॅरी बॅग वापरणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। शहरातील फळ विक्रेत्यांसह अन्य दुकानदारांकडे असलेल्या कॅरी बॅग जप्त करण्यात आल्या।
धुळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाने 10 नव्या रुग्णवाहिका दिलेल्या आहेत, पण अजून लोकार्पण न झाल्याने गेल्या महिन्याभरापासून या रुग्णवाहिका धुळकात पडल्यात। दरम्यान या रुग्णवाहिकांचं लवकरात लवकर लोकार्पण करावं अशी मागणी ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केली। हिंगोलीच्या वसमतमध्ये नगर परिषदेने शहरातील अतिक्रमणांवरती कारवाई केली आहे। या कारवाईच्या वेळेला तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली। दरम्यान परभणी घटनेच्या विरोधात लोकसभेत आवाज उठवणार असं आश्वासन सुद्धा दिलं आहे। देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सहकुटुंब साई दरबारी साईबाबांचं दर्शन घेतलंय। दुपारच्या मध्यान्ह आरतीला सुद्धा ते उपस्थित होते। यावेळेला त्यांनी कृषी केंद्रात जात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। वेळेत पीक विमा न दिल्यास विमा कंपन्यांना आता 12% व्याज द्यावं लागणार आहे, असा इशारा देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिला। जामनेरमध्ये 6वीच्या विद्यार्थ्याने मंत्री गिरीश महाजनांचं चित्र रेखाटलेलं आहे। एका कार्यक्रमादरम्यान या विद्यार्थ्याने नववर्षाची भेट म्हणून महाजनांना त्यांचं चित्र काढून भेट दिलेलं आहे। त्यानंतर महाजनांनी कैलास कोळी या विद्यार्थ्याचा सत्कार केला। पोलीस वर्धापन दिनानिमित्ताने उदगीरमध्ये भव्य रॅली काढण्यात आली। पोलीस कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला। सांगलीत मकर संक्रांतीसाठी चिकी गुळाची मागणी वाढलेली आहे। सांगली मार्केटमध्ये रोज 200 ते 300 टन गुळाची आवक होते। गुळाचा व्यापार सध्या तेजीत असून सुमारे 1.5 कोटींची उलाढाल होते। छत्रपती संभाजीनगरचे पालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या प्रशासकीय काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केलेला आहे। या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे। जालना जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे मोसंबीच्या पिकावरती मंगू रोगाचा प्रादुर्भाव झालाय। हजारो हेक्टरवरील मोसंबींचं पीक धोक्यात आल्याने शेतकरी संकटात सापडलाय। चंद्रपुरातील काही शेतकऱ्यांनी सध्या कापूस आणि सोयाबीन घरी साठवून ठेवलेला आहे। नव्या वर्षाच्या सुरुवातीला पिकांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी शेतकरी करतायत। सोलापूरकरांना केंद्र सरकारकडून 100 नव्या ई बसेस मिळणार आहेत। 10 वर्षांपूर्वी मिळालेल्या बसेसची दयनीय अवस्था झाल्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होतोय। त्यामुळे बसेसचं व्यवस्थापन नीट व्हावं अशी अपेक्षा सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे। अभिनेता सोनू सूद याने सहपरिवार साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली। सोनू सूद यांच्या फतेह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमाच्या यशासाठी त्यांनी साई चरणी प्रार्थना केली। माळशिरस तालुक्यातील इस्लामपुरात श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। यावेळेला मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशरोहण सोहळ्याचा कार्यक्रम मोठा भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला आहे। जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावामध्ये पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आलेला आहे। पोलिसांकडून युद्ध पातळीवरती आरोपींचा शोध सुरू आहे। आरोपींच्या शोधासाठी 2 पथकं काम करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली। चंद्रपुरात सिंदेवाहीच्या जंगलात एक वाघ मृतावस्थेत आढळून आलेला आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर वाघ वयोवृद्ध असल्याची बाब समोर आली आहे। वन अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करत मृत वाघाचं घटनास्थळीच दहन करण्यात आलं। 31ची पार्टी करण्यासाठी घरी आलेल्या 2 मित्रांनी आपल्याच मित्रासह त्याच्या आईची हत्या केलेली आहे। दारूच्या नशेमध्ये मित्रांमध्ये वाद झाला। या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे। दरम्यान दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। बँकेचे बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा MHB कॉलनी पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे। या प्रकरणी मुकेश त्रिवेद या आरोपीसह त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। या टोळीने देशभरात 200 कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केली। रेल्वे पोलिसाला धावत्या रेल्वेसमोर ढकलून मारल्याची घटना रबाळे घणसोली रेल्वे स्थानकादरम्यानच्या रुळावरती घडली आहे। मयत हवालदार पनवेल रेल्वे पोलिसात कार्यरत असल्याची माहिती समोर आली। बदलापुरात एका तरुणीने पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकी पाडून तिथल्या गाड्यांची तोडफोड केलेली आहे। तोडफोडीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। ऋतू वर्ल्ड या कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडलाय। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तरुणीचा शोध सुरू आहे। भिवंडी शहरात डिसेंबर महिन्यामध्ये केलेल्या 13 कारवायांमध्ये 36 बांगलादेशींवरती कारवाई करण्यात आली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी भिवंडीमध्ये वास्तव्यास होते। नागपूरच्या खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत बाबुळखेडा शिवारात फायरिंग झालेला आहे। पवन
हिरणवार नावाच्या व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झालेला असून एक जण जखमी आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. अष्टविनायक मार्गावरील शिरूर तालुक्यात बाईक आणि मालवाहतूक गाडीचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. करमाळा तालुक्यातील रायगाव इथे एसटी बस पलटी होऊन अपघात झालेला आहे. स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. एसटीतील 35 प्रवासी हे किरकोळ जखमी असून ग्रामस्थांच्या मदतीने मदत कार्य सुरू आहे. जास्त बोलत असल्याने कराडमध्ये पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केलेली आहे. मयुरी कणसे असं या विवाहितेचं नाव आहे. दरम्यान कराड पोलिसांनी आरोपी मयूर कणसेला अटक केली. छातीत दुखत असल्यामुळे एका युवकाला रुग्णालयात दाखल करताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना साताऱ्यात घडली. दरम्यान मुलाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातलेला आहे. डॉक्टरांवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली.